तर मित्रांनो 10 ते 12 दिवस झालं आपण असा एक व्हिडिओ बनवला होता का आता आपण कुठपर्यंत थांबणार आहेत, म्हणजे आपला व्हिडिओ किती दिवस येणार नाही आणि काय येणार नाही. तर त्यावर अनेक जणांनी अनेक वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर आता त्या काय प्रतिक्रिया दिल्या त्या मित्रांनो, तर आता त्या प्रतिक्रिया देणारी माणसं म्हणजे अज्ञान राहतात आणि काही शिकायला असूनही अशिक्षितवानी काहीतरी प्रतिक्रिया कोणाला तरी म्हणजे निगेटिव्ह विचार देण्याचा प्रयत्न त्या करतात. आजपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून आहे ना मित्रांनो अनेक यूट्यूबर मित्र तयार झाले होते आणि अनेक यूट्यूबर मित्र घडवलं बनवलं, त्याला यूट्यूबचा व्हिडिओ कसं बनवायचं ते पण सांगितलं आणि आजही ते यूट्यूबर आहे. ती स्वार्थीपणा हा कधीच मनात ठेवला नाही. असा वाटला का आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. आजपर्यंत यूट्यूबनं काय नाही दिला, सगळा दिला मित्रांनो. प्रसिद्धी दिली, माणुसकी दिली, माणसा दिली, मोठमोठं स्टार यूट्यूबर भेटलं, मग काय लागत आहे मित्रांनो. पण काही लोक त्याचा अर्थ वेगळाच करून टाकीत होती मित्रांनो. ज्या टायमाला पॅरालिसिससारखा मोठा आजार जडला होता ना, त्या टायमाला अनेक सबस्क्रायबर मित्रांनी भरपूर सहकार्य केला होता. काय लागत आहे मित्रांनो, तुम्ही एवढी सगळी माझ्या पाठीची असल्यामुळं आणि एवढ्याच जणांचा आशीर्वाद असल्यामुळं मी आज ह्या जागेवर मित्रांनो. आता आपण थेट येणार आहेत मुद्द्याकडे. तर मुद्दा म्हणजे असा का तुम्ही म्हणतात बाबा तुम्ही काय सांगणार होतं त्या सांगितलंच नाही. तर काही लोकांनी ज्या टायमाला आपल्याला हा आजार जडला होता ना, त्या टायमाला अनेक मस्तपैकी असं तर्कवितर्क केलं होतं का तिला हा आजार जडला ना, ह्या केवढं यूट्यूबमुळंच जडला. मग आज यूट्यूबमध्ये कितीतरी यूट्यूबर आहेत का त्यांनी हेच आजार जडलं का? असा कधीच नाही. जो आजार याचा राहतो ना मित्रांनो, जो नियतीचा खेळ आहे, नियतीचा फेरा कधीच चुकत नाही. आणि मित्रांनो तसाही आजही मरायचे आणि उद्याही मरायचे, पण चांगलं वागून मारणार आणि आपल्या सगळ्यांच्या सहवासात मारायचा, ही तर गोष्ट महत्त्वाची आहे ना मित्रांनो. आणि मग त्याच वेळेस काही लोक ती निंदा करणार, हसणार, आपण व्हिडिओ बनवायला लागला का तर थोडी चेष्टानं बोलणार. मग त्याच लोकांनी सांगणे का जर तुझ्यात तेवढी धमक आहे ना तर ही समोर मोबाईल समोरही एक 4-5 मिनटं का 10 मिनटं बोलून दाखव. आणि मित्रांनो माफी असावी बरं का, मी आपल्या मित्रांसाठी बोलणार नाही ज्याने मला डिवचला ना, ज्याने आमच्या यूट्यूबर मित्रांनी निगेटिव्ह विचार द्यायचा प्रयत्न करतात ना, मी त्यांच्यासाठी बोलतो आहे. आपल्या मित्रांनी कधीच नाराज करणार नाही. आणि मित्रांनो मला एक सांगा का आज प्रत्येक माणूस हा कष्ट करतो आहे. का कष्ट करतो आहे? त्याला पण त्याच्या प्रपंचाची आशी आहे, त्याला पण त्याच्या पोरासोरांची काळजी आहे. त्यानं जर नाही केला त्याची बारीक बारीक पोरं येते, मग त्या कोणा सांभाळायची? आज या जगामध्ये ना कोणीच कोणता नाही. निगेटिव्ह विचार देणारी, वाईट विचार देणारी, तू ह्या करू नको, तू असा करू नको, तू तसा करू नको अशी म्हणणारी भरपूर लोक आहेत ती. पण त्यांचा कधीच ऐकू नका मित्रांनो. तुम्हाला ज्या योग्य वाटेल ना त्याच करा. आणि आज ज्या लोक मला असं मार्गदर्शन करतात ना, त्या लोकांची मला एका व्हिडिओला कधी कमेंट नाही, चांगली नाही वाईट नाही, लाईकसुद्धा नाही, ते आपला व्हिडिओ पाहतीसुद्धा नसतील, ही मला 100% गॅरंटी आहे. पण त्यांनी काय आपल्याला मार्गदर्शन करायचं मित्रांनो. आणि ज्या लोक आहेत ना अशी खोसकृतीनं बोलणार ना, तिला असं वाटत आहे का आपल्या इतका हुशार कोणीच नाही, याला काय समजत आहे. पण आता कोणाला समजायचं नाही का तू पण हुशार नसेल, हे ध्यानात ठेवायचा. आम्ही पण यूट्यूबर आहेत मित्रांनो. या लोकांकडे कधीच लक्ष टाकायचं नाही. याला कोणता चांगला करताच येत नाही, पण नुसता वाईटच सांगता येत आहे ह्या लोकांनी. म्हणून म्हणतात ना भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं जायचा, ही गमत आहे मित्रांनो. आणि त्या लोकांनी आपला एवढा सांगणे का आमच्या यूट्यूबर मित्रांनी कोणी असा डिवचू नका. ते कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचा तेलीच माहीत, ते कसं कष्ट करतात आणि किती कष्ट करावं लागतात ह्या तेलीच माहिती. आणि जर तू एवढा हुशार असेल ना तू बोलणारा, तर तूही आमच्या समोरही आणि बोलून दाखव, मग कळलं तुला. आणि पुन्हा आमच्या यूट्यूबर मित्रांनी कोण हसायचा धाड जर केला ना, त्याला मी डायरेक्ट चॅनलवर घेणार आणि समोर बोलायला लागेल. असे मित्रांनो मला कधीच कोणाचा वाईट केला आवडत नाही मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो मी जर काही वाईट बोललो असेल तर तुमच्यासाठी नाही, आपल्या मित्रांसाठी नाही, तर त्या लोकांनी डिवचला तसा म्हणून मी त्या लोकांनी बोललो. असो मित्रांनो, त्याने असा डिवचला का ह्या करू नको, याच्यामुळं तू असं आहे, याच्यामुळं तसं आहे, मग त्या लोक आपला प्रपंच चालवा काही येते नाही. असं आहे मित्रांनो. असो मित्रांनो जर कधी वाईट वाटलं असेल तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. आपल्याला कसा वाटला मित्रांनो? जर वाईट वाटलं असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही आजच व्हिडिओ करून टाकू, आजच व्हिडिओ बंद करून टाकू. असो मित्रांनो वाईट बोलल्याबद्दल क्षमस्व. जे वाईट बोललं असेल त्या आपल्याकडं मायक द्या, आणि जे चांगलं बोललं असेल त्या आपल्याकडं द्या. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.